नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणे सहित. प्राध्यापकांना विनंती आहे की स्टेजच्या डाव्या बाजूला जमा व्हायचंय. सर्व आयोजित आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात मी सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वागत करते. जसे निसर्गाला रंग हवे असतात, फुलांना गंध हवे असतात, तसेच कार्यक्रम म्हटलं की आपल्यासारखे रसिक प्रेक्षक हवे असतात. निसर्गाच्या अफाट कॅनव्हासवर जेव्हा रंगाची उधळण होते तेव्हा ती वसंत ऋतूची चाहूल असते. पण आज या रंगमंचावर प्रतिभेचे रंग उधळले जातील. ती आपल्या संस्कृतीची गौरवगाथा असेल. तद्वतच या प्रसंगी आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून लाभलेल्या सौ पंचशीला वाल्मिक इंगोले मॅडम, अध्यक्षा नगर परिषद दिग्रस यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले श्री सचिन भाऊ लक्ष्मणराव बननिवार, उपाध्यक्ष तथा सभापती पाणी पुरवठा नगर परिषद दिग्रस, माननीय श्री बाळूभाऊ जाधव, सभापती नियोजन व विकास नगर परिषद दिग्रस, आणि आमचे माननीय डॉक्टर श्री संजय विजयकुमार बंग, सभापती शिक्षण विभाग दिग्रस, या सर्व उद्घाटकांनी सुद्धा आपापले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. यांचे सुपुत्र श्री विनायक गुदे यांनी सुद्धा स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. सौ स्वाती दिनेश धाडवे, सभापती महिला व बाल कल्याण नगर परिषद दिग्रस यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री संदीप रघुनाथराव झाडे, सदस्य नगर परिषद दिग्रस यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी विनंती करते. माननीय सौ चैतन्य चंद्रकांत पवार यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे. माननीय सौ सायमा तबस्सुम मोहम्मद अजीम घोचेवाले, सदस्य नगर परिषद दिग्रस यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी विनंती करते. यांनी आपले स्थान ग्रहण करावे. माननीय श्री शेख बिलाल शेख हुसेन हिरावाले यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी विनंती करते. माननीय श्री अब्दुल गफार अब्दुल सत्तार, सदस्य नगर परिषद दिग्रस यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर माननीय श्री निलेश रामराव कुटे, राऊत, सदस्य नप दिग्रस यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे. माननीय सौ अंजली शामराव राऊत, सदस्य नगर परिषद दिग्रस यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. प्रमुख उपस्थिती ज्यांनी नोंदवली आहे आमच्या कार्यक्रमासाठी असे माननीय श्री अमोल राठोड, स्वीय सहाय्यक, तसेच माननीय श्री चंदन रामोजी पवार, स्वीय सहाय्यक मृदा व जलसंधारण विनंती करते. माननीय श्री उत्तम मामा ठवकर करते की त्यांनी दीप प्रज्वलित करून या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करावे तथा प्रतिमा पूजन करावे. तर त्यांनी जागेवर बसावं. पुढील श्री असे एका ज्योतीचे दीपाचे महत्त्व कुसुमाग्रज यांनी आपल्या कवितेतून आपल्याला सांगितलेले आहे. माननीय सौ पंचशीला वाल्मिक इंगोले मॅडम, अध्यक्ष नगर परिषद दिग्रस यांचे स्वागत क्रीडा सचिव श्री चिंटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तथा सभापती पाणी पुरवठा नगर परिषद दिग्रस माननीय श्री सचिन लक्ष्मणराव बननिवार यांचं स्वागत क्रीडा सहसचिव श्री शोएब सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 4 चे मुख्याध्यापक श्री शोएब सर.
देशमुख यांना मी विनंती करते की कृपया त्यांनी स्टेजवर यावं. दिनेश भाऊ धाडवे यांना विनंती करतो की त्यांनी मंच यांचं स्वागत घ्यायचं आहे. दिनेश भाऊ धाडवे. येथे आटोपला नाही. यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी सन्माननीय गायक, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख उपस्थिती, सर्व सन्माननीय सदस्य, जास्त वेळ न घेता मी कार्यक्रमाची प्रास्ताविक करतो आहे. आज सकाळी नगर परिषदच्या 14 शाळांचं आंतरशालेय खेळ, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचं महोत्सवाचं उद्घाटन झालं. त्यामध्ये 14 शाळांच्या गट अ आणि गट ब अशा प्रकारे मुले आणि मुली यांचे एकूण 108 सामने होत आहेत आणि या सामन्यांमध्ये जवळपास 1300 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. नगर परिषद दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खेळ, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतं. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आजचा हा सांस्कृतिक कार्यक्रम इथे होत आहे. या कार्यक्रमामध्ये 14 शाळांचे 14 कार्यक्रम आज सादर होतील आणि या सर्व कार्यक्रमाकरिता नगर परिषद सर्व निर्वाचित सदस्य, आजी माजी सदस्य, अध्यक्ष मॅडम, उपाध्यक्ष साहेब आणि शिक्षण सभापती तसेच शाळा शिक्षण समिती या सर्वांनी एक इनिशिएटिव्ह घेऊन एक नवीन प्रकारचा आणि ग्रँड्युअर कार्यक्रम करण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने आपण सर्व इथं उपस्थित झाला. जास्त वेळ न घेता मी माझे प्रास्ताविक संपवतो आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा आमच्याकडून
800 विद्यार्थी सहभागी होत आहे आणि या 800 मुलं मुली आपल्या कलाकृती दाखवत आहेत आणि खरोखर वाखाणण्याजोगा कार्यक्रम तुमच्या समोर